नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे महान संत, तत्त्वज्ञ आणि कवी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घेणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म इसवी सन 1275 झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई लहान वयातच त्यांच्या कुटुंबाला समाजाकडून बहिष्कार सहन करावा लागला. पण या कठीण परिस्थितीतही ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई पुढे जाऊन महान संत बनली. ज्ञानेश्वर महाराज लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान आणि आध्यात्मिक वृत्तीचे होते. अतिशय कमी वयात त्यांनी वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेचे ज्ञान मिळवले. फक्त 16 वर्षाचे असताना त्यांनी भगवद्गीतेवर मराठीत भाष्य लिहिले. त्या ग्रंथांचे नाव आहे ज्ञानेश्वरी. या ग्रंथामुळे प्रथमच सामान्य लोकांना आपल्या मातृभाषेची गीतेची अर्थ समजला. हा त्या काळातील एक मोठा क्रांतिकारी बदल होता. ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी एक महत्त्वाचा आध्यात्मिक ग्रंथ लिहिला, अमृतानुभव. या ग्रंथामध्ये त्यांनी आत्मज्ञान, भक्ती आणि जीवनाचे तत्त्वज्ञान अतिशय सुंदर रीतीने स्पष्ट केले आहे. त्यांच्या शिकवणीचा मुख्य संदेश होता, सर्व माणसे समान आहेत, देव सर्वांमध्ये आहेत आणि खरी भक्ती ही प्रेम, नम्रता आणि सत्य यात आहेत. त्यांनी अंधश्रद्धा आणि भेदभाव यांना विरोध केला आणि भक्तीचा सोपा मार्ग लोकांना दाखवला. ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन आळंदी या पवित्र स्थळाशी जोडले आहे. येथेच त्यांनी वयाच्या केवळ 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. आज आळंदी हे एक मोठे तीर्थक्षेत्र आहे आणि दरवर्षी लाखो भक्त इथे दर्शनासाठी येतात. आळंदीहून पंढरपूर येथे जाणारी पालखी वारी विशेष प्रसिद्ध आहे. या वारीमध्ये हजारो वारकरी सहभागी होतात, अभंग गातात आणि भक्तिभावाने चालत जातात. ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी खूप कमी आयुष्यात अतिशय मोठे कार्य केले. त्यांचे विचार, ग्रंथ आणि भक्तिमार्ग आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच या स्थळाला भेट द्या. आज हे स्थळ अतिशय शांत आणि मनाला लोभून जाणारे असे स्थळ आहे. अगदी पुणे शहराच्या 30 किलोमीटर अंतरावर हे शहर वसले आहे. लाखो नागरिक दरवर्षी या स्थळाला भेट देतात, आपला इतिहास बघतात आणि इतिहास जपण्याची कामगिरी या अनुषंगाने नेहमीच ते करत आलेले आहे. सर्व नागरिकांना, पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना, विशेष करून युवकांना आम्ही विनंती करतो की या स्थळाला भेट द्या. फक्त भेट देऊन चालणार नाही, तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास अगदी मनापासून बघा. त्याचबरोबर या आळंदी स्थळाला विशेष महत्त्व आहे इंद्रायणी नदीचे. ही नदी अतिशय प्रेमळ आणि स्वच्छ अशा प्रेरणेने वाहत आहे. तर ही नदीसुद्धा, या नदीच्या काठी हे आळंदी शहर वसलेले आहे. तर आम्ही सर्वांना विनंती करतो की तुम्ही नक्की या स्थळाला भेट द्या आणि विशेष करून जवळजवळ या प्रत्येक इतिहासामध्ये असलेल्या त्यांची माहिती ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली आहे. ही सर्व माहिती आपण आपल्या या स्थळी जाणून घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि जर अशाच प्रकारची माहिती तुम्हाला समजून घ्यायची असेल तर या विशेष ब्लॉगला असेच शेअर, कमेंट्स आणि लाईक करत जा. खूप खूप धन्यवाद.